शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस यांच्या वतीनं आज श्री रघुनाथ स्वामी आनंदमूर्ती व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे आणि या व्याख्यानमालेचे सन्माननीय अध्यक्ष रघुनाथ स्वामी आनंदमूर्ती संस्थान ब्रह्मनाथ त्यांचे विश्वस्त माननीय सुरेश गोसावी साहेब या ठिकाणी विद्यापीठावर उपस्थित असणारे या संस्थेचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक ज्यांनी अत्यंत एक सुंदर परिसर आणि शैक्षणिक गुणवत्ता राखून ही संस्था चालू आहे ते माननीय प्रकाश पुदारे साहेब, त्याचबरोबर या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य साळुंके सर, ज्यांनी मला इथं निमंत्रित केलं ते मराठी विभागाचे प्रमुख संपतराव पार्लेकर, जे मराठी साहित्यामध्ये लोककलेचे मोठे अभ्यासक आहेत आणि त्यांचे काही ग्रंथरचना सुद्धा आहेत. आणि आम्ही आमच्या विद्यार्थी दशेपासून जे आमचे मित्र आणि मार्गदर्शक आहेत ते भाट सर, या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणाऱ्या काही सन्माननीय व्यक्ती या सभागृहामध्ये उपस्थित आहेत. यामध्ये या कॉलेजचे माजी प्राचार्य माननीय पवार सर, त्याचबरोबर आमचं तीर्थंकर नावाचं एक कुटुंब आहे त्याचे मार्गदर्शक आणि त्याचे पाठीराखे असं म्हणूया माननीय बी आर पाटील साहेब. माझ्या समोर अनेक मान्यवर आहेत, त्याच्यामध्ये स्वामी सर आहेत, तानाजी चव्हाण सर आहेत, शाही देशमुख सर आहेत, स्वामी सर आहेत आणि मान्यवर आहेत इथे उपस्थित. आणि या कॉलेजचे हा स्टाफ सगळा इथे उपस्थित आहे आणि काही विद्यार्थी जे वर्गामध्ये दुर्मिळ आहेत. आणि विशेषतः अशा कार्यक्रमाला तर ते कसे काय आलेले आहेत हा प्रश्न आहे. तुम्हाला जर सक्तीने आणलं असेल तर तुम्हाला 45 मिनिटं आता सक्तीने बसावं लागेल की जे तुम्हाला ऐकवणार नाही, जे ऐकलेलं नाही तुम्ही आधी याच्या आधी ते तुम्हाला ऐकावं लागणार आहे. आणि या कॉलेजचे सर्व या महिला भगिनी स्टाफ आहे. तर आज जो विषय मला मांडण्यासाठी दिलेला आहे तो म्हणजे संत संप्रदाय आणि दास पंचायतन एक अनुबंध. खरं तर अभ्यासक्रमातून, विद्यापीठाच्या संशोधनातून आणि समाजातून हद्दपार होत आलेल्या या अशा विषयांकडे गोसावी साहेबांच्या सारख्या माणसा शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये जी काही विद्यापीठ होऊन गेली, हे छोटी छोटी विद्यापीठ आहेत. ब्रह्मनाथरांचं विद्यापीठ आहे, आता मगाशी म्हणले की एन डी पाटलांचं व्याख्यानमाला आहे, क्रांतिसिंहांचं, ही सगळी विद्यापीठ आहेत आपल्या परिसरातली. आणि ह्या विद्यापीठांच्यावर ही व्याख्यानमाला विद्यापीठाने चालू ठेवलेली फार महत्वाची गोष्ट आहे. आणि अशा व्याख्यानांमध्ये काही सांप्रदायिक व्याख्यानं सुद्धा विद्यापीठानं आवर्जून ठेवली आहेत. त्याच्यामध्ये ही व्याख्यान परवाच मी जैन परंपरेतलं एक व्याख्यान दिलं होतं KWC महाविद्यालयामध्ये आणि आता ही दुसरी एक व्याख्यानमाला. विशेषतः आता या क्षेत्रामध्ये वक्ते सुद्धा कोणी नाही आहेत आणि पार्लेकर सरांना आमच्यासारख्यांना विनंती करावी लागते की असू दे सर, काय आहे तुमचं थोडं नॉलेज त्याच्यावर बोला, पण सर मी अभ्यास करून आलेला तर अभ्यास आहे म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये धर्म, पंथ आणि संप्रदाय हे आपल्या सर्वांना काही नवीन नाही आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक धर्म आहेत, संप्रदाय आहेत. संप्रदाय म्हणजे जीवनमार्ग आहे, ते वेगवेगळे विचार प्रवाह आहेत. उल्लेख राजस्थानपासून श्रवणबेळगोळपर्यंत मिळतात. याच्यावर लक्षात घ्यावं की राजस्थान ते श्रवणबेळगोळ एवढ्या लांबपर्यंत असा महाराष्ट्र होता. या सगळ्या परिसरामध्ये अनेक धर्म, संप्रदाय, पंथ झालेले आहेत.
काही स्वतंत्र आहेत, काही समन्वयानं चालत आलेले आहेत. अनेक धर्म संप्रदायांचे परस्पर संबंध आहेत. अनेक धर्म संप्रदायांचे जे वाङ्मय आहे, साहित्य आहे, ते त्या त्या संप्रदायांच्या क्रिया प्रतिक्रिया आहेत. वादविवाद आहेत, खंडन मंडन आहेत आणि ह्या सगळ्या पंथांच्या निमित्तानं त्या त्या पंथांची दैवत सुद्धा आहेत, त्यांच्या स्वतंत्र गुरु परंपरा आहेत. आणि ह्या सगळ्यांचा पण महाराष्ट्र आहे. असं कुणी आता महाराष्ट्राची मक्तेदारी घ्यायचं कारण नाही आहे, कारण या सगळ्यांचा 2000 वर्ष झाली. आणि ह्या मध्ययुगीन काळामध्ये समाजातला, महाराष्ट्रातल्या किंवा भारतीय समाजातला प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या या साधना संप्रदायाशी जोडलेला होता. आज आपण विज्ञान युगात आलो वगैरे वगैरे असेल, सगळा आता इतिहास जर बघितला तर आपण कुठल्या तरी संप्रदायाच्या अंगी होतो. तो कुठल्या जातीचा हे महत्वाचं नाही. म्हणजे कोण कुठल्या जातीचा आहे, त्याचं कुलदैवत कुठला, कोण कुठल्या धर्माचा आहे आणि त्याचा गुरु कोण आहे, याची सगळी गुंतागुंत 2000 वर्षामध्ये दिसते आपल्याला. त्यामुळे कुणी आज सांगायचं नाही की मी अमुक अमुक जातीचा आहे, मला त्या जातीचा अभिमान आहे. तुमचा इतिहास काढून बघा, तुमचे पूर्वज कुठल्या तरी वेगळ्याच गुरुचे अनुयायी होते, कुठल्या तरी वेगळ्याच धर्म संप्रदायाची साधना ते करत होते. आणि हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं असेल तर या सगळ्या संप्रदायांचा परस्पर संबंध, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया, त्यांनी निर्माण केलेलं वाङ्मय, त्यांच्या आंतरिक घडणीवर झालेला प्रभाव एकमेकाचा आणि त्यातून निर्माण झालेला हा सगळा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या एकूण या सगळ्या परंपरा याचा नीट अभ्यास मांडावा लागेल असं मी म्हणत नाही. प्राची ढेरे सारखे खूप मोठे संशोधक आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे या सगळ्यांचा एकमेकावर झालेला जो परिणाम आहे तो परिणाम आपल्याला अभ्यासावा लागेल. 19व्या शतकामध्ये आपल्याकडं अनेक ब्रिटिशांच्या अनुकरणातून लोक विद्यापीठी अभ्यासाला लागले, वाङ्मयाचा इतिहास लिहून काढू लागले, संप्रदायांचा इतिहास लिहू लागले, वृत्तपत्रांमध्ये लिहू लागले. आणि यातून महाराष्ट्रामध्ये ज्या काही लोकांनी अभ्यास मांडलेला आहे त्याच्यामध्ये वि. ल. भावे यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र सारस्वत नावाचा ग्रंथ लिहिला आणि महाराष्ट्रातल्या काही संप्रदायांचा परिचय करून दिला. ल. रा. पांगारकर, अ. देशपांडे, शेणोलीकर नावाचे ग्रंथ तिथलेच आहेत, श्री शेणोलीकर, ल. रा. नसिराबादकर कोल्हापूरचे असे आणि अनेक रबा मनसरकर आहेत, वारण्याचे मुकुंद दातार आहेत, अशी काही भागातले अनेक अशा काही विद्वानांनी या ग्रंथांची रचना करून आपल्याला या संप्रदायांचा परिचय करून दिलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मुख्य संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय असेल, महानुभाव संप्रदाय असेल, वारकरी असेल, दत्त असेल, रामदासी संप्रदाय असेल, यांचा स्थूल परिचय महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आहे. असा कोणी महाराष्ट्रात माणूस नाही की ज्याला वारकरी संप्रदाय माहित नाही, ज्याला महानुभाव माहित नाही, हे सगळ्यांना माहित आहे. पण याशिवाय सुद्धा आणखी काही बरेच संप्रदाय महाराष्ट्रामध्ये होते. त्याच्यामध्ये काही धर्म होते, काही संप्रदाय होते. त्यामध्ये जैन आहेत, वीरशैव आहेत, नागेश आहेत, माध्व आहेत, रामानुज आहेत, हरिनारायण आहेत, आनंद आहेत, चैतन्य आहेत, सुफी आहेत आणि कादरी आहेत. असे वेगवेगळे संप्रदाय आहेत आपल्या आसपास. तुमच्या पलूसमध्ये जर उरूस होत असेल तर तोही कुठल्या तरी संप्रदायाचा, सुफी संप्रदायाचा संगीत होता, ते आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. पण आणि याच्यात पण पुन्हा असे होते की काही शैव मताचे होते, काही वैष्णव मताचे होते, काही अद्वैत होते, काही द्वैती होते, काही द्वैत मताचे होते. या सगळ्यांनी आपापला धर्म, संप्रदाय आणि त्यांचं वाङ्मय निर्माण केलं. विशेषतः जैन, लिंगायत, मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध हे धर्म आहेत आणि यांचं पण कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. प्रकाशात नाही आहे आज, पण यांनी पण खूप रचना केल्या आहेत.
यातल्या बहुतेक रचनांचं आता नव्यानं संशोधन होत चाललं आहे. सगळ्यात महत्वाचं काय असेल तर हा सगळा इतका गुंता असून सुद्धा महाराष्ट्रात कधी सांप्रदायिक भेदांवर वगैरे दंगली झालेले दिसले नाही गेल्या 1500 वर्षांमध्ये. आता दिसत आहेत, आता स्वातंत्र्यानंतर वगैरे वगैरे हे सगळे एकमेकांच्या आदराने राहतो, एकमेकांचे गुरु शिष्य होते. म्हणजे बरेच गुरु हे त्यांचा शिष्य दुसऱ्या संप्रदायातला असायचा आणि त्याच्यापासून दुसरी शाखा निर्माण व्हायची. अशी ही सगळी व्यवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये होती. ज्या विषयावर मी बोलणार आहे दास पंचायत, त्या दास पंचायतामध्येच सुद्धा ही वेगवेगळ्या संप्रदाय.